जर तर डेव्हलपमेंटल झोन करतले आपल्याक जाय तशें वागतले आमी गांवचे लोक कित्याक वगीर रावतले आमी कसलोच डेव्हलपमेंट करपाक दिवपाक ना. Goa Day Today, your go-to for news across. एक्झॅक्टली. आता थंय एदी व्हडली रिटेनिंग वॉल बांदल्या. तुम्ही कोणी पळयले जाल्यार म्हाका खबर ना. तुम्ही जर कटमगाळीच्या मुखार जर वचपाक गेले आनी जर पळयले तुका हांवें ऑलरेडी प्रश्न घातलेले आसा. कटमगाळ धरणाचो प्रश्न क्लियर आसा. आमी थंय कसलेंय डेव्हलपमेंट जावपाक दिवपाचे ना. कारण सरकारान इलिगल रित्या सरकारान धोकेबाजीन थंय ते सगळो आता जरी तर तो समजा तो एक्वायर केल्लो आसत जो पयलीं केल्लो आसत जाल्यार सरकारान थंय कसलेच प्रोसिजर फॉलो केल्ले ना. हांवें आतां म्हाज्या हितून स्पेसिफीक मेन्शन केल्लें आसा. एनवायरमेंटल क्लियरन्स जो एनवायरमेंटल क्लियरन्स जो आसा जो एनवायरमेंटल क्लियरन्स थंय तो तेंच्यांनी कांयच डिसिजन घेतले ना. एन्व्हायरमेंटल असेसमेंट रिपोर्ट एनवायरमेंट असेसमेंट थंय केल्लो ना. तेज्या नंतर आमचे येद्या व्हडलें देवस्थान आसा थंय तेजे आमकां संविधानान जो अधिकार दिल्लो आसा तो अधिकार आमचो कशें मारतले ते आमी पळयतले. हो जो आसा पयली सरकारान चिंतले 2020चो रिजनल ड्राफ्ट प्लॅन कितें म्हणटा. सरकारान थंय कन्वर्शन करता आसतना पंचायतीक गृहीत धरला. सरकारान पंचायतीक गृहीत धरला म्हणजे गांवचे आमी मनीस कोण. जर तर डेव्हलपमेंटल झोन करतले आपल्याक जाय तशें वागतले आमी गांवचे लोक कित्याक वगीर रावतले. आमी कसलोच डेव्हलपमेंट करपाक दिवपाक ना. ती जागा इन्स्टिट्यूशनल लागू जाल्यार आनी कितें इंडिजन डेव्हलपमेंटल लागू. 2020चो रिजनल प्लॅन कितें म्हणटा. सरकारान कन्वर्शन करता आसतना आमकां गृहीत धरला पंचायतीक धरला आनी पंचायतीक न सांगता पंचायतीक बायपास करून सरकार खंयची कामां करतलो आमी गांवचे पळयतले. आनी हांव सरकाराक रिक्वेस्ट करता म्हाजी आमकां गांवाक उठपाक लावू नाका. आमकां गांवाक उठपाक लावू नाका. आमचो अधिकार दिलो करूं नाका. आमचो अधिकार संविधानान दिल्लो अधिकार घेवपाचो प्रयत्न करूं नाका. दोन गजाली आसा. एक म्हटल्यार ही जागा एक्वायर केल्यार म्हाज्या अंदाजान भाऊसाहेब बांदोडकर आसतना पूण ती एक्वायर केली सर. आयकय मरे म्हाजें आयकय. ते जावं ते कितें जावं तें हांवूय मान्य करता. हांवूय कटमगाळाक मानता. बट जे आयकय मरे फूल न्ही रे कळ्ळें. कटमगाळ एक्वायर करूं ना. हय केल्या. त्या सायड कटमगाळाच्या फुडल्या सायडीक हांव सांगता आयकता. हांव सांगता आयकता. सगळी कोमुनदाद न्ही. जीईसीची गेट सुरू जाता पळय थंयच्यान ग्राउंड पर्यंत त्या सायडीच्यान फाटल्यान जो पळय पठार दिसता तो फुल त्या सायडीच्यान आनी तो कटमगाळीच्या थंय येवन एंड जाता. आनी म्हाज्या अंदाजान आतां जी पळय माती घातल्या पळय तो सुद्धा जागो जीईसी कडेन आसा. जी माती थंय घातल्या पळय तेजे सुद्धा आमी कंप्लेन फायल केल्ली की ती माती काडा म्हणटय. तेन्ना आमकां कळ्ळें की ती जीईसी कडेन जागा आसा आनी जीईसीन तांकां परमिशन दिला म्हणून कळ्ळें. सो ही सगळी जागा ऑलरेडी एक्वायर केल्ली आसा आनी रिजनल प्लॅनाचेर इन्स्टिट्यूशनल झोन म्हणून ती लागल्या कळ्ळें. आतां ते चेंज करतलो ती गजाल वेगळी. माझो मुद्दो आसा तो सायडीन प्लॉट चल्ल्या ते. कारण एक आयआयटी येतली आनी दुसऱ्या सायडीच्यान 300-400 प्लॉट येतले. कटमगाळ दादाचो आमी ठाम आसा. कितेंय जावं आमी थंय डेव्हलपमेंट जावपाक दिवपाचे ना. हांव तेच म्हणटा न्ही. हांव तो डेव्हलपमेंट म्हणटा. हो विशय वाडत वचो. आमी तडीनायचेर उलयता हांव मागीर परत. गुरु आणि सुरेलान जो आता विषय मांडलो पळय की माझे जर आयआयटी जर कन्स्ट्रक्शन लायसन्स टेक्निकल क्लियरन्स घेऊन जर येयले आमकां पाहिजे जाल्यार पंचायतीन आमी सगळे पंचायतीन आमी ओपन धरून आमी काम रावतले बी
आम्ही ओपोज केलो आणि ती जर फायल दवरली आणि ते आमचे अगेन्स्ट पंचायतीचे अगेन्स्ट जे आमचे गावचे लोकांचे ते पळय कितें कारण हे आसा ते पॉयंट्स घालून आमी ओपोज केलो आणि ते जर आमचे अगेन्स्ट पंचायतीचे अगेन्स्ट फाल्यां जर गव्हर्नमेंट कोर्टात व्हिडिओ म्हणजे डायरेक्टर लेवल आणि थंय एखादी कदाचित ती रिवर्स जातली आमचे अगेन्स्ट जातली आणि त्या टायमार असो एक जो आमचो हायर ऑथॉरिटी असतो असं एक हे डिक्लेअर करता जजमेंट की पंचायतीचो रायट्स काडटा आणि पंचायतीचो रायट्स काढून तो सेक्रेटरीक रायट दिता की तूं ही फायल आसली तुवें इश्यू करपाची म्हणून असं एक येता त्या खुबश्यो गोष्टी आमी ओपोज करतात दवरतात आमच्या अगेन्स्ट पंचायत डायरेक्टरान वयतात थंय आमचे अगेन्स्ट रिजल्ट जाता तेन्ना पंचायतीचो बॉडीचो रायट्स काडटा आनी सेक्रेटरीक तो पावर दिता आणि 15 days कशी तरी घालता 15 days जाल्यार 30 days भितर ताका तेणें लायसन्स इश्यू करपाचें अशें कदाचित जावंक शकता आणि 15 डेजान इश्यू करू ना जाल्यार तेजेर एक्शन घेता अशें जावंक शकता हे तुमकां पयलूच नमूद करता कारण आमी थांब रावतले आमचे अगेन्स्ट फाल्यां जर ते गेले आनी ते जिखले जाल्यार हो इश्यू परतून तयार जातलो सगळ्यांक हांव मातसो रिक्वेस्ट करता हे सगळे ज्यो काणयो आसा त्यो सगळे आमी गांवचे मनीस समर्थ आसा तो प्रोजेक्ट हाडोवपाक आमी गांवचे मनीस समर्थ आसा हांवें पयलींच नमूद केल्लें आसा सरकारान आमकां रस्त्यार येवपाक भाग पाडचे न्ही आमी कायदेशीर आमचे पॉइंट्स कायद्याचे बाजूचे आमी पॉइंट्स मानून रिप्रेझेंटेशन दिल्ले आसा आमी अडाणी न्ही आम्ही गावचे लोक अडाणी न्ही आमकां अडाणी जावपाक तुम्ही भाग पाडू नाका हे जे तुमचे कन्सर्न जे आसा तुम्ही पंचायतीन आतां जशें आमकां तुम्ही आश्वासन दिलां की आमी ठाम रावतले तशेंच तुम्ही ठाम रावा मुखार कितें जाता तें आमी पळयतले मुखार कितें जाता तें जावचें पळयतले सुरेश काणकोण तुम्ही आमकां सांगला पुढे किती जातले आम्ही आन्सर केलं एक सांगता आमका देव जाय तुमचे आमचं पडटा आमका देव जाय आम्ही देवा आपण तुम्ही सगळ्यांनी आमच्या बरोबर आणि आता जर सुरेशबाई सांगले फक्त सांगला पुढे किती जाऊ शकता म्हणजे कायदेशीर पुढे किती जाऊ शकता आणि मला कायद्याची काय खरी हे काय खबर ना तू हांव किती सांगू शकता की असेच प्रकारान चिमला जाले ना काय असं आम्ही होता चिमला जाले आसतले न्ही सो त्यांचे पुढे सरकाराक चालले पुढे गेला हांव त्यांचे पुढे सरकाराक चालले का चिमला प्रोजेक्ट मागे फाटी घेवचो पडलो तांकां कशें आमी खबर लावल्या एक मिनिट एक ठराव पयलींच जाला बरोबर फाल्यां तुमकां जशें सुरेलान सांगलें कायद्याचे बाजून सगळ्यांक सुरेलान कन्सल्ट केलें की फाल्यां जर IITचें जर एप्लिकेशन दिलें तें कित्याकूय येवं कोणी सरपंच आसूं कोणी सेक्रेटरी आसूं परत ग्रामसभा पळया दुसरी गजाल सरकार जर तुमकां तुम्ही परमिशन दिना आसतना जर ते खंय कोर्टान हें करतले न्हू पंचायत मार्फत एक पिटिशन रेडी करून दवर हायकोर्टान सुद्दां जाय जाल्यार या सुप्रीम कोर्टान सुद्दां जाय जाल्यार या अख्खो गांव घेवन दिल्ली बसोया तें सुरू करया पंचायत बरें नोट कर नोट कर म्हाजें पंचायत मार्फत आमी हायकोर्ट आमकां वयतली गरज पडल्यार सुप्रीम कोर्टान नोट कर आणि जशें आदले सरपंच तेणें एक्सप्लेन करतना सांगलें की सरपंच तुका रामचंद्र बाब हें तुका ती गजाल सांगता की सरकार फाल्यां पंचायतीचे सगळे अधिकार काडटले आनी कितें कितें तुवें सांगलें सरकार न्हू तशें म्हणना विषय कसो मांडलेलो ऑर्डर पास करतले कितें पूण एक्चुअली मरे एक सांगता तुम्ही सरपंच आसतना तूं स्वता सरपंच आसतना एक गजाल GECच्या कॅम्पसान IITच्या फुडल्यान हॉटेल मॅनेजमेंटाच्या सायडीन ऑटोमोबायल्साची एक बिल्डींग आसा तेजें डॉक्युमेंटेशन तुमचे कडेन येयल्लें NOCक लागून आसा
आरटीआयचेर म्हाका रिप्लाय ना दिला म्हाका हे ना म्हाका आरटीआयचेर रिप्लाय ना दिला बिल्डींग करपाक न्ही कन्स्ट्रक्शन जालें आनी कितें ना, दिल्या ऐकून घे खूपशे जे गोवा इंजिनियरिंग गोवा इंजिनियरिंग कॉलेजीच्या भितरच्यो पळय खुबशे बिल्डिंग्स पळय उबे जाल्या गर्ल्स हॉस्टेल बॉयज हॉस्टेल जाल्यार ती मायनिंग डिपार्टमेंट लोकल पंचायतीक तेणी हें घेवंक ना डायरेक्ट आनी तेजे नंतर आमी ताका लेटरूय केल्लें आसा की तुमी आमचे विदाउट लायसन्स जेन्ना तुमी हें केला तेन्ना आमचो तुमी रेव्हेन्यू बुडयला बरोबर ताका लेटर केलं बरोबर तुझे बरोबर सगळें आयकलें ज्यो हॉटेल मॅनेजमेंटाच्या सायडी ज्यो नव्यो बिल्डिंग्स जाल्या ती हॉस्टेल जाल्या गर्ल्स हॉस्टेल बॉयज हॉस्टेल तेचे आयज मेरेन पंचायती कडेन एकूय पेपर ना म्हणजे हो गोवा गव्हर्नमेंट जो बीजेपीचो सरकार आसा तर प्रमोद सावंताचो सरकार आसा तो ग्रामसभेक कन्सिडर करीत ना हेजेरूच सिद्ध जाता न्हू हेजेरूच सिद्ध जाता जाल्यार येद्यो व्हडले एक्स्ट्रा बिल्डिंग्यो जाल्यो कश्यो आयआयटीची व्हॅल्यू ओपन मरा तेच सांगता न्हू आयआयटीची भायर आमी ओपना तेच हांव म्हणटा म्हाजो मुद्दो होच आसा की फाल्यां आयआयटीची भायर आमी ओपना सो तेका लागून ऑलरेडी तूं कंप्लेंट पिटिशन रेडी दवर आमी पंचायत पंचायती कडेन पयसो खूब आवाजून उलयले 1 कोटी 33 लाख ते पयशे घेवया ते पयशे घेवया आमी पयसो खूब पूण ते नमूद कर सेक्रेटरी आनी हेवूय परत एक लेटर धाड जीसी कॅम्पसा भितर तुमी एक्स्ट्रा कितल्यो बिल्डिंगो घातल्या कितल्यो काडल्या तेजे डॉक्युमेंटेशन विदीन दिस वीक येवचें विदीन दिस वीक येवचें म्हणून डेट मेन्शन कर शुक्रार पयलीं येवचें ना पाण्याच्या बाजून लेटर कर कित्या खातीर म्हणटा की पयलीं हे बिल्डिंग्यो बांदता आनी मागीर आमकां लोकांक सुचयता जशें सोडेला नगर म्हणलें बोरवेल जुलयाक 2 बोरवेल जीसी मारल्या 2 खेपे केले लेटर तांकां मागीर ते निघला म्हणजे तुम्ही सांगा मरे आमचा बाबा ते जीसीचे प्रॉपर्टी नसा फाल्यां बेनार अशें खराब घेवया आमी अशें आमचे बेश्टे वयल्या वयला पट्ट जाल्यार सांगा म्हणजे सुदिनान म्हाका म्हणलां गांवांत पड हांव शिकलेलो ना सो अनपड विचारानूच म्हाजी प्रायवेट जमीन आसा पयल्याची कोणाची जर प्रायवेट जमीन आसा जर सरकारान जर हो कायदो लागता की लोकल पंचायती बॉडी कन्सर्न करिनासतना वा पंचायती कसलें डॉक्युमेंटेशन दिनासतना ते तांकां जाय तें करपाक शकता जाल्यार प्रत्येक गांवकाराची कोणाची प्रायवेट जमीन आसा पळय न्हू ते पंचायतीक इंटिमेशन दिनासतना जाय तें करूं शकता एक पास करून घेवया जाल्यार तेवूय सांगा कशें करुया काही जण उलयल्यार मुद्द्याचेर गेल्ले बरें ना पूण घेवून उदोच न्हू फाल्यां जर आयआयटीचो प्रपोजल आनी तेंचे पास म्हणलो पळय मागीर कितें पंचायतीक खबरूच आसपा ना जाल्यार गांवच्या लोकांक खबरूच आसपा ना बोरवेल बेकायदेशीर बांदता पंचायत खबर ना बिल्डिंगे जाले म्हणून तो आदलो सरपंच सांगता पूण डॉक्युमेंटेशन ना मागीर कितें बिल्डिंगे जाले पळय भुरगीं लावपाक लागली वयर तेजे डॉक्युमेंटेशन पंचायतीन ना फिटनेस सर्टिफिकेट कितें कितें दिवचें आसता पळय एनओसी एक एनओसी पंचायतीन इश्यू करूं ना पूण बिल्डिंगे जाले पळय त्या उदकाक सांगला पण खंय गांवगी रावपाना जाय जाल्यार दिल्ली आता देव म्हणटा बाली तो बिल्डिंग आता बाली म्हणटा सगळे अशेच लोक येताय थोडे 4 वाजता बोलता आयकून घेता अशेच लोक हॅलो हे दमू एक मिनिट बोल एक मिनिट रांदेगाव मग कळपाला फाल्यां पाहिलं का वाटलं ते त्याला ना कशा सांगले ना हे सुद्धा कशा टाकलं कायद्यात बसतो तुला मातशें सांगतो सगळ्याक ऑक्युपन्सी आसतना इलेक्ट्रिसिटी आनी वॉटर सप्लाय कनेक्शन ते कशें दिलें बिल्डिंगेक हे कायद्यान जावपाक शकता मातशें सांग नॉर्मल प्रोसिजरान कशें आसा जेन्ना ऑक्युपन्सी जेन्ना येता तेन्नाच तुका हाऊस नंबर मेळटा हाऊस नंबर मेळोन इलेक्ट्रीक वॉटर कनेक्शन मेळटा हो नॉर्मल प्रोसिजर आतां तुगेलो क्वेश्चन कसो गोवा इंजिनियरींग कॉलेज आनी गोवा इंजिनियरींग अशी गोष्टी खुबश्यो आसा की गव्हर्मेंट प्रोजेक्ट आसा तांकां जर तशें नाका अशें जर तांची खंय बरयल्लें आसा तें पयलीं कॉन्टॅक्ट करपाक पडटा हो एक इश्यू जालो पूण नॉर्मल एज पर सगळे हितून खंय जर गव्हर्मेंट प्रोजेक्ट आसा जाल्यार ऑक्युपन्सी हो प्रोसेस हो लागता क्लियर हो प्रोसेस सरकाराच्या जाग्यार बोला ना ते ऍटलीस्ट अशें जर तशें आसा जाल्यार तांच्यानी आमकां
ऍटलीस्ट आता हाजेर हांवें 2 टायम हांवें लेटर धाडली की तुमची जीईसी कॉम्प्लेक्सान जितली स्ट्रक्चर्स आसा तितल्याचो म्हाका डिटेल दी along with प्लॅन जाल्यार तो 2 लेटर धाडले कांयच तेचे आन्सर येना आनी काय एक दिन आमी जीसी या मोडली घेवन कशें करपाक ना जाल्यार आता सुद्दां भाशणां कितें करचें पडटलें अशें आतां जालें ज्यो बिल्डिंगेचे डॉक्युमेंटेशन पंचायतीन ना तेजेर सील्ड करपाक सगळे तयार आसा आनी बरें सील्ड करपाच्यो ग्रामसभेचो ठराव बरें आनी ग्रामसभेचो ठराव तो पहिली गजाल ऑक्युपन्सी नासतना तेच्या इलेक्ट्रिसिटी आणि नळाचें कनेक्शन घेतलें ओके हेच्या बेकायदेशीर आसा पंचायतीन थंय ज्यो बिल्डिंगा बांदल्या गव्हर्नमेंट जाग्याचेर जीईसी बिल्डिंगा बांदल्या तेज्या पंचायतीन एक सुद्दां डॉक्युमेंटेशन ना म्हणजे त्यो बेकायदेशीर त्यो सील्ड करच्यो पडल्यो नाल्यार डेमोलिशन करचें पडलें कितें करया तुमी सांगा ग्रामस्थ सांगा कितें करया काय असो ठराव घातला हे घाल भितीन की तुम्ही कितें घेतला तेन्ना आमी डेमोलिशन ऑर्डर हे केलो म्हणून ठराव घेतलो ग्रामसभेक ही 3 जाणे पयलीं ताजेर लिगल एक्शन मूव कर लिगल एक्शन मूव कर तुमकां पावर आसा एक गजाल पावर आसा पुलीस व्हरून लॉक लोक आता प्रबोधन करा सुप्रीम कोर्टान ऑर्डर जजमेंट पास केलेलो आसा सपोज जर पैसे कमी पडटाले ते आसा ते झाले पळय तुका काय जाल्यार हाडवे पण झाले पैसे आता पैसे काडले न्हू दिनेश आणि गुरु टुगेदर 39 कशें काबार न्हू डिस्कशन डिटेल्सांनी पयलीं घेवना ना हे सब्जेक्ट तुगेले आसा 39 using Dinesh Odekar using 39 town and country planning TCP Act how many individual property private property has been converted change in zone आता हो क्वेश्चन आमचे रिकॉर्डा प्रमाणे आमच्याकडे तसे किती कन्वर्ट ना जे आसा ते आतां तुमचे कडेन जाल्यार तुम्ही टाउन एंड कंट्री प्लॅनिंगान तुम्ही एक लेटर करा आणि सबंद बांदोड्यान युजिंग 39A कितले कन्वर्शन जाला हाचेर तुम्ही उत्तर घेया थर्ड पॉइंट आसा पळय ऑलरेडी आमी थर्ड पॉइंट ना तरी ऑलरेडी आम्ही पंचायतीमध्ये जॉब ऑब्जेक्शन फाईल केली आसा लास्ट पॉइंट सेकंड पॉइंट आणि have you received any notification letters from the town and country planning department? Officially आमको रिलेटेड टू हाजे 39 किंवा बाकीचे मेळोना एक्सेप्ट थर्ड वन हाचे आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन फाईल केला हे पेपराचेर गेजेटान दिलं त्यांच्यानी शॉर्ट एक्सप्लेनेशन फ्रॉम पंचायत सर ताचेर आमकां ऑब्जेक्शन दिलं ऑब्जेक्शन आम्ही दिलं कशें मेन्शन केलं तर ह्या ऑब्जेक्शन आम्ही दिला एक मिनिट हो जो सेकंड मुद्दो जो आसा म्हजो तो पेपराचेर कटिंग आयले पेपराचेर एडवर्टायजमेंट आयिल्ली की हो कन्वर्शन युजिंग 39A कन्वर्शन जो जाला आणि तातूंत जो रिजन्स जो कॉलमान त्यांच्यानी मेन्शन केले की पंचायती कडल्यान तुमची से मागल्या आणि ती से आयल्या नंतर कन्वर्शन जातले म्हणून हो त्यांच्यानी रिमार्क कॉलमान त्यांच्यानी मेन्शन केले हो म्हाका दिसता खंयचे तरी तातूंत स्मशान भूमी आणि नो डेव्हलपमेंट झोन कितें तरी इन्क्लूड आसा 239 ची आमच्या गावात आहे ती आमच्या माहिती प्रमाणे एक स्मशानभूमी जे म्हणतात ते तोवल्यान हनुमान देऊळ आसा पळय त्याच्या मुखार जी जागा आसा थंय स्मशानभूमी म्हणून आमच्या रिजनल प्लॅनाचेर माग केल्ली आशिल्ली जागा ती कन्वर्ट करपाक मागली ऑर्चर्ड धोरणान आणि त्याच्या सायडीन प्लॉटिंग चालू आशिल्लें सो आम्ही थंयच्या तोवल्यातल्या लोकांक मिळून ती ऑब्जेक्शन फायल केले पंचायतीनूय केले आणि टीसीपीनूय केले आणि ते होल्ड केला आणि मागीर पंचायतीनूय म्हाका दिसता टीसीपीक लेटर बरयला पण पंचायतीक ऑफिशियली कांयच कम्युनिकेशन येवना रिकमेंडेशन पंचायतीचे मागला फक्त ते पेपरार येता
दुसरो झोन चेंजिंग जो आशिल्लो तो हांगा आता तुमचो डोंगर दिसता न्ही महालक्ष्मीच्या वयर कळ्ळें त्या हितून एक जैन म्हणून कोण तरी फुल डोंगर हांगासरल्यान वयर कटमगाळी पर्यंत कन्वर्ट करपाक मागलेलो नो डेव्हलपमेंट झोन नो डेव्हलपमेंट स्लोप टू सेटलमेंट झोन सो हो फुल डोंगर तुमकां थंय झाड दिसता पळय ते फुल बंगले आनी बिल्डिंगी दिसता आशिल्ल्यो सो ताजें ऑब्जेक्शन महालक्ष्मीच्या सगळ्या लोकांनी मेळून फायल केला आनी तें आडोवन दवरला आमी नजर दवरून आसा खंय खंय ही गॅजेट नोटिफिकेशन येता ती आमच्या गांवांत आमकां ही दोन मेळ्ळ्या तुमच्याय नजरेन जर खंय येता जाल्यार आमकां इमिजिएटली सांगा आमी ती ऑब्जेक्शनां फायल करता पूण हो खूब मोठो प्रॉब्लेम आसा कारण ही आमी आडयली मुखार जी जागा आसा कटमगाळीच्या मुखार आसा जे हांव म्हणटालो जवळ जी रिटेनिंग वॉल चालू आसा थंयी बीन मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग चालू आसा आणि वयल्यातल्यान सकल पर्यंत जागा विकल्या वयल्यातल्यान सकल महालक्ष्मी नावतान पर्यंत जागा विकल्या आणि त्या फुल डोंगरार सुद्धा अशेच प्लॉट येतले बिल्डिंगी येतल्यो आणि आमच्या हातीन कांयच उरपाना कटमगाळ फक्त कटमगाळी पुरतो न्ही आमकां फुल डोंगर म्हणून त्याचो विचार करपाक जाय कारण हांकां उदक मेळपाक ना हांकां बोरवेलूच जाय पडटल्यो आणि बोरवेल जितल्यो मारतल्यो तितल्यो आमकां कुळागरांनी शेतांनी आमच्या झऱ्यांनी उदक मेळपाना आमच्या बांयन उदक मेळपाना सो हो प्रॉब्लेम फक्त कटमगाळ आनी IIT पुरतो नासून ताजे मुखार जे प्लॉट चालू आसा त्या प्लॉटाच्या बाबतींतूय आसा आनी तेजी कंप्लेन आमी फायल केल्या हे रिटेनिंग वॉल जी चालू आसा जे डेव्हलपमेंट चालू आसा ताजी कंप्लेन पंचायतीन फायल केल्या आमी तेजे इन्स्पेक्शन सुद्धा केला पूण अजून पर्यंत पंचायतीक मेळना की त्या जाग्याचो ओनर कोण तो कांदा भंडारान विकली 10 जाणांनी विकली आणि राजेश नायक सरपंच ताणे विकली म्हणून रिप्लाय केला सेक्रेटरी राजेश नायक सरपंच आसलेली कंप्लेन फायल करून स्टँडिंग हांव आणि राजेशान वचून ताका स्टॉप नोटीस काडलेली तुमकां मेळ्ळा ओनर कांदा भंडाराचो जाय जाल्यार फाल्यां तुका परतून कंप्लेन दोन्ही कडे जी जागा जी स्मशानभूमी मार्ग जाल्ली आसा प्लस आता जशी जी सुरेलान सांगली जी 153/1F आणि 153/1E हे दोन ते मेजर ऑलमोस्ट जवळजवळ 30,000 स्क्वेअर मीटर जी जमीन आसा ती त्यांच्यानी अंडर 39A कन्वर्शनाक त्यांच्यानी अप्लाय केला सो ऑलरेडी पंचायतीन जर समजा तुम्ही ऑब्जेक्शन फाईल केलं मरे ऑब्जेक्शन पंचायतीन फाईल केला हांव तुमका ग्रामसभेक मागता की हे दोन्ही प्लॉटांचेर फाल्यां सकाळी समजा सरकार जर आपली मनमानी करून ते कन्वर्शन करता जाल्यार तेजेर आमी कसलेच डेव्हलपमेंट आमी करपाक दिवपाचे ना म्हणून सर्वांनी वचून आमी डिसिजन घेवया हो ठराव मंजूर करूया सेक्रेटरी साहेब म्हाका एक सांग असं प्लॉटिंग 153/1 तुम्ही 153/E सेक्रेटरी साहेब म्हाका सांग तुम्ही ऍक्शन किती घेतला सध्या हे आता निलेश मात्र नो डेव्हलपिंग झोन सुरेलान ऑलरेडी कन्सर्न बोलून दाखयला कारण थंय ग्राउंड वॉटर तांकां उदक मेळपाना ग्राउंड वॉटर ते बोरवेल मारतले आमचे त्रास जातले तेन्ना हो नो डेव्हलपिंग जो झोन आसा ते जाग्यार फाल्यां सकाळी येद्या व्हडल्या 30,000 स्क्वेअर मीटर जमनीचे सुलो डेव्हलपमेंट करपाक पंचायत परमिशन दिवपाचो ना आणि तो कन्वर्ट करपाक दिवपाचो ना म्हाका सांग आता ती गव्हर्नमेंट फायल केल्ली आसा पळय तुम्ही पंचायतीन किती ऍक्शन घेतला जाल्यार पंचायतीन मुखार ताका कसलेच परमिशन दिवपाचें ना आता प्लॉटिंग चालू आसा पळय वार्ड नंबर 3 हे सारखे नोट करा सेक्रेटरी एका 153/1E आणि F जो आसा तो नो स्लोपिंग झोन आसा एट प्रेझेंट हय नो डेव्हलपमेंट झोन डिझायन सेक्रेटरी साहेब माझे झाले नितेश जालें बरें दुसरा माहिती सिलेंडरचं ऑब्जेक्शन वाद कॉमन तो वाचून दाखवा बरं 39 आमचे ऑब्जेक्शन using 39A town and country planning department how many individual plots second have you received any notification हे झाले तुझ्या हे झाले माझं 39A चेर ऑब्जेक्शन हांवें तुमकां दिला आनी तातूंत नमूद केला ग्रामसभेक ते घालून ग्रामसभेचो पियूष मोन्शन
ऑब्जेक्शन ओके त्यातून तू सिंगलच जाता ओके दिनेशाला आणि एक ऑब्जेक्शन टू द प्रपोज change of zone under section 39E of the Goa Town Constitution Act 1994. तिथून they 1 2 3 5 पॉइंट मेन्शन केले आहे. तू वाचव. ग्रामस्थांक एक सगळ्या हांव रिक्वेस्ट करता. आज आमी पटंगळ दादाचे जावं बाकीचे आमी सगळे उलयले. हे सगळ्या गोष्टीक आज मेन कल्प्रीट जे आसा तो 39A म्हणून हांवें पर्सनली पंचायतीक एक म्हजें ऑब्जेक्शन फायल केलां आनी तातूंत हांवें मेन्शन केलें की ग्रामसभेन ते दवरचे आनी लोकांचे ताचेर व्यूज करचे म्हणून. हे जे 39A जे आसा सरकारान जे नवीन जे संकट जे हाडलां तेका लागून the proposed change is likely to adversely affect the ecological balance, natural environment and rural character of the village. हे चेंजेस तुजे करतात 39A जय आम्ही म्हाका रिजनल प्लॅनान काही एनडीझेड मार्क केल्ले जे काही पिकाऊ जमीन म्हणून मार्क केल्ली जावं शेतां जी आसा ही शेतां सगळी युजिंग 39A कन्वर्शन जाता ते कारण जे आमचे गांवचे संतुलन जे आसा हे संतुलन बिगडपाचो पूर्ण chances आसा. The proposal may result in unplanned development. हातून जे आसा आमच्या पयलींच्या आदल्या लोकांनी जावं कोण जे हुशार लोकांनी जे पळय जो रिजनल प्लॅन 20 ड्राफ्ट केलो तो कसो ड्राफ्ट केलो की गांवची संतुलन गांवची एरिया गांवची लोकांची सगळी टोटल कॅपॅसिटी हो सगळो पळोवन आमी गांवांत आशिल्ली शेतां भाटां ही सगळे पळोवन हो रिजनल प्लॅन ड्राफ्ट केलो. एका 39A यूज करून जो आमचो रिजनल प्लॅन 2020 हाजेर कसलोच फोकस न करता सरकार आयज कन्वर्जन करपाक लागला. ताका लागून आमचे सगळे जे अनप्लॅन म्हणजे डेव्हलपमेंट जे आसा ते अनप्लॅन जातलो गांवांत तातून दुसादूस क्रिएट जातली. The proposal may adverse affect agricultural land, orchard, water bodies, natural vegetation and other environmental sensitive areas. The village panchayat and Gram Sabha should consult and their views should be given due to importance before any admission. हातून खंयचेच पर्यंत आमकां म्हणजे पंचायतीक जावं लोकांक गांवच्या लोकांक कन्सिडरेशनाक न घेता ही सगळी इवन एग्रीकल्चरल लँड शेतां भाटां ही युजिंग 39A कन्वर्ट करता. म्हणून म्हजो पंचायती कडेन एक रिक्वेस्ट आसा आज ग्रामस्थांना बऱ्या प्रमाणात जमिल्ले आसा तेन्ना हे 39A आमी ओपोज करून सरकाराक आमचो गांवचो ओपोज आमी धाडून दिवया. हांव रिक्वेस्ट करता सेक्रेटरी कडेन की हो म्हजो ठराव वोटिंगाक घालचो. 39A हो मेन कल्प्रीट जो आसा युजिंग गांवचे हे व्यूज विचार मुख्यमंत्र्याक सगळे म्हजो एकच कन्सर्न आशिल्लो की गांवचो व्यूज घेवचो. हांव एकदम गांवच्या लोकांक हांव भरपूर हे दिता की तांच्यांनी हाका 39A पूर्ण ओपोजिशन दाखयलेलें आसा. सर्वांनी मते 39A ओपोज केल्लो आसा. हो ठराव घेवचो आनी सरकाराक धाडून दिवचो. सेक्रेटरी साहेब माझे प्रश्नाचे उत्तर दिवना तुवें जालें तेच्यातलें 39A सीएम पळयतलो ते गांवांत व्हरून महाराष्ट्रात तेच्या वार्ड नंबर 3 जालो फ्री तू वार्ड नंबर 3 जालो फ्री construction of Nala. They already last campaign केले धाडून दिले सगळे असताना आता फ्रेश अभियान डिपार्टमेंटाक धाडून दिला सो दॅट ते मागीर एग्रीकल्चर फक्त मागीर ते दोन तीन दीस कितें जाय पडलें म्हाका तुका हांव सांगता मागीर ना PWD जालें खरें पूण आतां जर आमकां PWD जालें जाल्यार PWD जर एनओसी मागले न्ही जाल्यार मागीर
पंचायत पडणार परत आपण त्याला एस्टिमेट समथिंग पायलट ना जर बारीक जर असं झालं काय प्रॉब्लेम नाही धाकटे असं झालं